बातमी आहे नाशिकमधून। नाशकामध्ये शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। प्रचार पत्रकावर जनार्दन स्वामींचा फोटो टाळा अशी भूमिका जनार्दन स्वामी संस्थेच्या विश्वस्तांनी घेतली आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। आगामी खरं तर हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवण्यासाठी शांतिगिरी महाराज हे ठाम आहेत। मध्यंतरी ते मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली होती, पण या सगळ्या संदर्भात अद्याप काही निर्णय झालेला नाही। पण अपक्ष जे कॅन्डिडेट करून या लोकसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवण्यावरती ते ठाम आहेत। पण त्यांचे काही बॅनर हे नाशिकमधल्या वेगवेगळ्या भागात लागलेले आहेत। त्या बॅनरवरती जनार्दन स्वामींचे फोटो आहेत आणि त्यालाच विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय। हे सगळे जनार्दन आश्रमाचे विश्वस्त आहेत, त्यांच्याकडनं हे विरोध केला जातो। नेमकं हे विरोध का आहे हे आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया। काय नेमकं 4-5 दिवसापूर्वी आमच्यापर्यंत क्लिप्स आल्या का त्यांनी छापलेले जे काही पॉम्पलेट्स होते त्याच्यावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा फोटो होता, नाव होतं आणि पॉम्पलेट तुम्हालाही सर्वांना माहिती, वाचल्यानंतर त्याची काय अवस्था असते ते इतरत्र पडलेला तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या संघाने आम्ही ही भूमिका मांडली। आमचा त्यांच्या उमेदवारीला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे। त्यांनी कुठलंही इलेक्शन लढवावं हा त्यांचा नैतिकता त्यांच्या स्वतःचा प्रश्न आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे, विश्वस्त या नात्याने भक्त मंडळाने आमच्याकडे ज्या भावना व्यक्त केल्यात आणि जे आमच्यापर्यंत पोहोच झाले त्या अनुषंगाने तर त्यांनी त्यांच्या पत्रकामध्ये इलेक्शन पुरतं राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचा फोटो व नाव वापरू नये। तुमचं खरं तर या संदर्भात फोटो काढा किंवा फोटो लावू नका अशा पद्धतीचं काही बोलणं झाले शांतिगिरी महाराजांसोबत? नाही, तशा पद्धतीचं आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांच्याशी वैयक्तिक असं बोलणं नाही झालं, पण काही पत्रकार बंधूंच्या मार्फत त्यांच्याकडे हे गेलेलं आहे। बरं, आता तुमचं म्हणणं ऐकून त्यांनी काढले नाही तर मग काय भूमिका राहणार आहे तुमची? आज यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाकडे पण पत्रव्यवहार करणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।